बैठकीला जायचं होतं म्हणून आज मी थोडी लवकरच आली. लवकर म्हणजे 7 तर वाजूनच गेले होते. घरी आल्यानंतर बघते तर मुलंसुद्धा ट्युशनवरून यायचे होते. फ्रेश वगैरे झाली आणि इकडे झोत लावली. मला आता लवकर स्वयंपाक करायचं होतं. तर स्वयंपाकामध्ये मला मुलांसाठी पुलाव करायचं होतं, कारण मुलांनी आधीच सांगून ठेवलं होतं, मम्मी आम्हाला आज पुलाव करून देशील. फुलगोबी होती नाही तर मी पत्तागोबी, आलू, मटर, गाजर वगैरे हेच घालून पुलाव तयार केली. आणि यांनीसुद्धा मला सांगितलं, रोशनी आजच्या जेवणामध्ये थोडी साबुदाण्याची खिचडी करशील. दिवसभराची थकवाई राहते, रात्रीला थोडं जेवण चांगलं झालं तर थकवाई दूरच होऊन जाते. तर म्हटलं चला ठीक आहे. मी इकडे साबुदाण्याची खिचडी लावली, तिकडे माझा पुलाव तयार झाला. कढी केली. मुलं यायचे होते तोपर्यंत माझे कामं, तर इकडे स्वयंपाक वगैरे आटपूनच गेलं. आणि घरी आल्यानंतर कामं भरपूरसे होतात आणि दिवसभर दुकानात राहतो, त्यामुळे घरी आल्यानंतर ते आपले कामं पडलेले सर्वात आधी तेच आवरावं लागते. मग इकडे माझ्या बेसिंगचा पसारा होता, हा सुद्धा मी आवरून घेतला. स्वयंपाक तर माझा रेडी झाला. मुलांची वाटच बघत होती. मुलंसुद्धा आज थोडे लेटच झाले. मुलं आल्यानंतर तयारी वगैरे केलो आणि आम्ही गेलो बैठकीला. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.